हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5.4 मध्ये काही एक्सरसाइज मधली काही एक्झाम्पल्स सोडवली. आता याच्या पुढची एक्झाम्पल्स आपण सोडूया. बहुतेक या व्हिडिओमध्ये हे चॅप्टर संपेल. बघूया आता. Find the coordinates of ऑर्थोसेंटर. हे एक एक्झाम्पल याच्या पूर्वी आपण सोडवलं आहे, त्याच्यामुळे मी याला राहू देतो. त्याचं पुढचं एक्झाम्पल घेतो. शो दॅट show that the lines (3x minus 4y) plus 5 is equal to 0, comma 7x minus 8y plus 5 is equal to 0, and 4x plus 5y plus minus 45 is equal to 0 are concurrent. Find their point of concurrence. Find their point of concurrence. Please. आता या तीन रेषा कॉन्करंट आहेत म्हणजे काय? जेव्हा रेषा एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. ही एक L1 लाईन आहे, ही L2 लाईन आहे आणि ही L3 लाईन आहे. या त्रिगर रेषा जर का कधी एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील तर त्याला कॉन्करंट लाईन असं म्हणतात. आणि या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतात. मग आता ह्या पॉइंट ऑफ कॉन्करन्स कसं काय काढायचा आणि या तिन्ही रेषा कॉन्करंट आहेत हे कसं काय दाखवायचं? अगोदर कोणतेही दोन इक्वेशन घेऊन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढून घ्यायचा. फॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. हे दोन इक्वेशन 1 आणि 2 सोडवायचं. 3x minus 4y equals to -5 आणि 7x minus 8y is equal to again -5. याला 7 ने मल्टिप्लाय करतो, याला 3 ने मल्टिप्लाय करतो. याला 7 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 21x minus 28y minus 35, 7×5 = 35. याला 3 ने मल्टिप्लाय करतो. 21x minus 24y आणि minus 50, मायनस प्लस प्लस कॅन्सल. minus 24y मधून प्लस 24y गेले, minus 4y इज इक्वल टू 35 मधून minus 35 मधून मायनस प्लस 15 गेले, minus 20. सो y इज इक्वल टू 5. ओके. मग आता तसंच आता ही किंमत कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये बनवू. 3x minus
4y is equal to minus 5. 3x minus 20, 5 को 20 is equal to minus 5. So 3x is equal to minus 5 plus 20. So 3x is equal to 15. So x is equal to 5. So x is also equal to 5 and y is equal to also. This is a point of concurrence. म्हणूया आता हा एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. आता याच पॉइंटनी जर तिसरं इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर या तिघ रेषा एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. लेट अस सी 4x minus plus 5y is equal to 45. याच्यामध्ये आता हे पॉइंट्स भरायचे 4 into 5 plus 5 into 5 5 into 5 and is equal to 45. So 20 plus 25 is equal to 45. So 45 is equal to 45. म्हणजे याचा अर्थ काय की हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे तिसरे इक्वेशन सुद्धा काय करतो सॅटिस्फाय करतो. म्हणजे हा पॉइंट या तिसऱ्या रेषेवर पण आहे. मग ॲज दी पॉइंट ऑफ intersection satisfies the equation 3, therefore all the lines are concurrent. कॉन्करंट म्हणजे एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणं. 3 असो 4 असो 5 असो, if all the lines are intersecting at one point only, then they are called as a concurrent lines. And point of concurrence is five. हे दो आन्सर्स आहेत. त्याने शो दॅट की या रेषा कॉन्करंट आहेत आणि find their point of concurrence also. So whatever point of intersection is there, that is the point of concurrence. Okay, let us go to the next. Find the equation of the line. Find the equation of the line whose x-intercept is 3 and perpendicular to the line 3x minus y plus 23 is equal to 0. आता आपल्याला अशा रेषेचे इक्वेशन काढायचे की जिचा एक्स इंटरसेप्ट 3 आहे. ज्या रेषेचा जिचं इक्वेशन काढायचं तिचा एक्स इंटरसेप्ट किती आहे 3 आहे. म्हणजे जिचा इंटरसेप्ट 3 आहे तिथे आपल्याला ज्या रिक्वायर्ड रेषा आहे त्याच्यावरचा पॉइंट आहे. आता म्हणूया पॉइंट ऑन द रिक्वायर्ड लाईन. फाईन एक्स इंटरसेप्ट किती आहे 3 आहे. मग एक्स इंटरसेप्ट 3 म्हणजे त्याचा वाय कोऑर्डिनेट किती 0. एक्स इंटरसेप्ट इथेच येतो. द पॉइंट इज ऑन द एक्स ॲक्सिस. हा इंटरसेप्ट 3 मग 3 त्याचा एक्स कोऑर्डिनेट आला आणि तो पॉइंट एक्स ॲक्सिसवर आहे. एक्स ॲक्सिसवर एनी पॉइंट इट्स ए वाय कोऑर्डिनेट इज 0. सो द पॉइंट ऑन द लाईन इज रिक्वायर्ड लाईन इज 3 0. मग आता स्लोप. आता जी रेषा दिली आहे तिचा स्लोप आपल्याला काय काढता येईल. The slope of given line. The slope of
गिवन लाईन कोणती 3x मायनस वाय प्लस 23 इज इक्वल टू 0. कसं काय काढता येईल स्लोपचा आपल्याला स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये लिहावं लागेल. सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस 3x मायनस 23. सो वाय इक्वल्स टू 3x प्लस 23 साईन्स चेंज केल्या. वायचं टर्म इकडे ठेवायचं. वाय म्हणजे वाय इक्वल टू mx प्लस सी या स्वरूपामध्ये आणायचं. स्लोप इंटरसेप्ट फॉर्ममध्ये आणलं तिला. मग आता इथे स्लोप इज m इज इक्वल टू 3. मग आता जी रिक्वायर्ड लाईन आहे तिला काय आहे परपेंडिक्युलर आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन हुज एक्स इंटरसेप्ट इज 3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. या रेषेला ती रेषा कशी आहे परपेंडिक्युलर आहे. मग रिक्वायर्ड लाईन इज perpendicular to given line. Therefore, slope of required line. What is the slope of required line? याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -1/3. 1चा 3चा रेशिओ 3चा रेसिप्रोकल 3 म्हणजे 3/1. रेसिप्रोकल म्हणजे त्याची उलटा प्रोडक्ट. बरोबर आहे. आणि निगेटिव्ह. मग आता त्याच्यावरचा एक पॉईंट माहिती आपल्याला त्या रेशोचा तर इक्वेशन काढते. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन y मायनस y1 अपॉन x मायनस x1 and that is equal to slope m. So y minus 0 upon x minus 3 and that is equal to minus 1/3. तिरपा गुणाकार केला. 3y is equal to किती -x प्लस 3. या 3 ने इकडे गुणलं 3y 0 ला काही प्रश्नच नाही आणि इकडे गुणलं -x प्लस 3. सो x प्लस 3y minus 3 is equal to 0 is the required equation. हे आपल्याला असं रिक्वायर्ड इक्वेशन मिळालं. Okay, then next example. Find the distance of the point. Find the distance of the origin from the line (7x plus 24y) minus 50 is equal to 0. ओके. आता या ठिकाणी ही एक रेषा आहे जिचं इक्वेशन त्याने दिलं आहे आणि हा ओरिजिन आहे. म्हणजे हा पॉईंट काय आहे 0 0. आपल्याला ओ पासून ते एम पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे. जर रेषेचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 असेल तर याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असतं OM म्हणा किंवा PM म्हणा. ax1 प्लस by1 प्लस c आणि अपॉन √a² प्लस b² हा फॉर्म्युला आहे. आता इथं पॉईंट काय आहे पॉईंट ओरिजिन आहे. ओरिजिन पासून काढायचं आहे म्हणजे ओरिजिन पॉईंट काय आहे 0 0 आहे. इथं इक्वेशन अप्लाइंग काय आहे 7x प्लस 24y मायनस 50 इज इक्वल टू 0. काय करायचं बरं या रेषेच्या इक्वेशनमध्ये हे पॉईंट टाकायचे. सो 7 × 0 प्लस 24 × 0 जसं ax1 प्लस by1 म्हणजे जो पॉईंट होता x1 y1 ते टाकले आपण याच्यामध्ये. काय मग 7 × 0 मायनस 50 आणि अपॉन √मध्ये a² प्लस
बी स्क्वेअर. सो ए आणि बीच्या किमती किती आहे तिथे? ए इज इक्वल टू 7 आणि बी इज इक्वल टू किती? 24. 7 plus 24 चा स्क्वेअर, 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. दिस इज इक्वल टू मायनस 50 अपॉन 49. 24 चा स्क्वेअर, 24 इंटू 24 24 चौक 96 अचारला 1 24 दून 48 48 9 57. सो इट इज अ 576. हे डिस्टन्स आहे म्हणून हे जरी मायनस आलं तरी त्याचं उत्तर मायनस लिहायचं नसतं, बिकॉज इट इज अ डिस्टन्स अँड डिस्टन्स कॅन नेवर बी मायनस. सो इट इज अ 50 अपॉन 49 मध्ये 576 मिळवले. 9 6 15 अचारला 1 7 4 11 12 अचारला 1 625 अंडर रूट 625. बहुतेक हा 25चा वर्ग असावा. 25 5 25 असेल. हा 4 12 25 दून 50 50 अधिक 12 62. सो 50 अपॉन 25. 25 एक 25 25 दून 50. So what is the distance of the origin? So distance from the origin is 2 units. Therefore distance from the origin is 2 units. Okay, distance याद आपल्याला origin पासूनचं. ओके, चला पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट सर, फाइंड द डिस्टेंस ऑफ द पॉइंट ए find the distance of the point A minus 2 3 from the point from the line 12x minus 5y minus 13 is equal to 0. Distance PM is equal to, काय करायचं? सिंपली या लाईनच्या इक्वेशन मध्ये हे कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट भरायचे. 12 minus 2 minus 5 3 and minus 30. याला इन द मॉड घेतात, कारण मायनस आलं तरी प्लस घ्या, प्लस आलं तरी प्लस घ्या. प्लस 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर फॉर्म्युला म्हटल्यास PM इज इक्वल टू ax1 प्लस by1 प्लस c अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज दी फॉर्म्युला. हा फॉर्म्युला जे आहे फॉर्म्युल्यानुसार हे x1 y1 हे दिलेल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात, ज्याला सफिक्स जोडलेला असतो. दोज आर दी गिवन पॉइंट्स, इट्स व्हॅल्यूज आर गिवन, दे आर हॅव्हिंग दी न्यूमेरिकल व्हॅल्यूज. सो हियर minus 24 minus 15 minus 13 and upon 144 plus 25. So this is equal to, in the mod 24 9 39. Okay, 5 and 4 39 and minus 13. 9 3 12 4 1 3 and 4 5 52 minus 52 upon under root 169. So and in the mod 52 upon 13. Again in the mod minus 2 is equal to 2.
मॉडमध्ये मायनस आला तरी प्लस घेतात, प्लस आला तरी मायनस घेतात, कारण हे डिस्टन्स आहे म्हणून डिस्टन्स नेवर मायनस, म्हणून त्याला असं मॉडमध्ये टाकतात. द मिनिंग ऑफ द मॉड इज if the number in the mod comes minus, take it plus, or if it comes plus, then also plus. Again here in this example, the distance of the point from the line is 2 units. म्हणायचं आन्सर लिहून टाका. ओके, नेक्स्ट. Find the distance between the parallel lines. Find the distance between the parallel lines. 4x minus 3y plus 5 is equal to 0. And 4x minus 3y plus 7 is equal to 0. आता नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय C1 minus C2 upon under root a square plus b square. Distance between parallel lines. Parallel lines. जर लाईन्स पॅरलल असतील तर त्याच्यामध्ये डिस्टन्स, पण त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं कोइफिशियंट इक्वल पाहिजे. एक्सचा कोइफिशियंट वायचा कोइफिशियंट सेम आहे. सो हियर C1 is equal to 5 and C2 is equal to 7, A is equal to 4 and B is equal to किती? -3. Okay, so therefore distance between parallel lines is equal to C1 minus C2, of course in the mod, under root a square plus b square. So C1 is 4, b, C2 is equal to 7. C2 is equal to 7. Oh. What is that? What I have done? Oh, A is equal to 4 and B is equal to -3. C1 is equal to this. So what is C1? 5 minus 7, 5 minus 7, and upon under root of 4 square plus -3 square. So this is equal to -2 upon under root of 16 plus 9. So it is equal to, in the mod, -2 upon root 25. So in the mod 2 upon 5, -2 upon 5. So the distance is 2 upon 5 is the answer. काय महत्वाचं आहे की ज्या वेळेला दोन रेषा पॅरलल असतील आणि त्यांच्यामधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर हे दोन्ही एक्सचे आणि वायचे कोऑर्डिनेट्स इक्वल आले पाहिजे रे, तरच आपल्याला C1 आणि C2 च्या व्हॅल्यू लिहिता येतात. आणि त्या व्हॅल्यूज एकदाच्या माहिती झाल्या आणि A आणि B हे काय येते, कोइफिशियंट ऑफ एक्स आणि कोइफिशियंट ऑफ वाय, या व्हॅल्यूज माहिती झाल्या की फॉर्म्युला वापरायचा आणि आन्सर काढायचं. ओके, नेक्स्ट. Find the distance between the parallel lines (9x plus 6y) minus 7 is equal to 0, and 3x plus 2y plus 6 is equal to 0. आता इथे बघा,
हे पहिलं जे इक्वेशन दिलेलं आहे 9x + 6y - 7 = 0, याच्यामध्ये कोइफिशिएंट दोघांचे सारखे येतात का? नाही. मग म्हणून याचे पहिल्यांदा कोइफिशिएंट x आणि y चे याच्यासारखे करावे लागतील. म्हणून याला प्रत्येक पदाला 3 ने भागतो, डिवाइडिंग बाय 3. याला 3 ने भागितलं तर किती? 3x + 2y आणि -7/3. प्रत्येक पदाला 3 ने डिवाइड करावं लागेल आणि 0 / 3 = 0. सो हिअर आता कोइफिशिएंट कसे झाले? इक्वल झाले. मग C1 = -7/3 and C2 = 6. Therefore, distance between parallel lines is equal to C1 - C2, and in the denominator √a² + b². So C1 is equal to -7/3 plus -6 C1 - C2. जी C1 ची जी किंमत आली असेल ती जशीच तशी, मायनस आणि मायनस, मी काही मला काही नाही. C2 इज C2 प्लस आहे म्हणून तो मायनस C2 आणि अपॉन √a² + b². A is equal to 3 and B is equal to 2. So √3², not in the √, it is in the mod. 3² plus 2². So it is, what is that? sin 3 का 18, 18 + 7 -25/3. बरोबर आहे. आणि डिवाइडेड बाय 9 + 4. So it is in the mod. So in the mod -25/3 and upon 9 + 4 √13. So the answer is, याला प्लस करून घ्यायचं, 25/3 √13. हा खाली 3. 25/3 √13 is the parallel distance between the two given parallel lines. Okay? Come on, next. Find the point on the line x + y -4 = 0, which are at a distance of 1 unit from the line x + y -2 = 0. ही एक रेषा आहे जिचं इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे x + y -4 = 0. आणि एक दुसरी रेषा दिलेली आहे x + y -2 = 0. आता या रेषेवरचा असा पॉइंट काढा की ज्याचं या रेषेपासूनचं डिस्टन्स 1 युनिट आहे. हे नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स असते, लक्षात ठेवा. मग आता या रेषेवर आपण एक P पॉइंट घेऊ, x1 y1. आता नीट लक्ष द्या, हा पॉइंट या रेषेवर आहे x1 y1. x1 y1 ज्याला सफिक्स जोडले
म्हणजे ते गिवन पॉईंट्स असतात, म्हणजे त्याला तो व्हेरिएबल राहत नाही, दे आर कन्सिडर्ड ॲज ए रिअल नंबर्स. मग आता x1 y1 हा पॉईंट या रेषेवर आहे, म्हणजे याने याचं समीकरण काय व्हायला पाहिजे, याचं इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय दी पॉइंट लेट दी पॉइंट ऑन द लाइन x plus y minus 4 is equal to 0 is px1 y1 हा घेऊया. and therefore x1 plus y1 equals to 4 हे इक्वेशन 1 मिळालं मला, कारण हा पॉईंट या रेषेवर आहे म्हणून त्याने या इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आता डिस्टन्स ऑफ द पॉइंट from the line x plus y minus 2 is equal to 0 is 1. मग therefore याला PM नाव देतो. सो PM is equal to या रेषेच्या इक्वेशन मध्ये आपण कोऑर्डिनेट्स काय करायचे असतात, पुट करायचे असतात, x plus 1 y1 minus 2 and upon under root यांच्या कोएफिशिएंटचा स्क्वेअर. सो 1 square plus 1 square. So what it is, and this distance is given equal to 1. So 1 is equal to x plus y1 minus 2 upon root 2. Okay, so what it is, therefore root 2 is equal to x1 plus y1 and minus 2. But therefore x1 plus x2 is equal to root 2 plus 2. minus 2 इकडे. आता आपल्याला हे इक्वेशन 1 आणि 2 काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. याला म्हणावं इक्वेशन 2 म्हणून यायला वास्तविक तसं इथं नीट इक्वेशन मिळायला पाहिजे होतं, मिळत नाहीये, कांट हेल्प इट. -2 अपॉन अंडर रूट x1 स्क्वेअर बरोबर आहे, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर एकदम बरोबर घेतलेलं आहे, एकदम बरोबर घेतलेलं आहे. एनिवे मग देअरफॉर आता आपण हे दोन इक्वेशन सॉल्व करूया. x1 plus y1 equals to 2 equals to 4 आणि x1 plus y1 is equal to root 2 plus 2. No. Something is wrong in this example. I will have to find out. Something is wrong. No, it cannot be like that. Something in the question itself, something is wrong. Okay, we will see it afterward. Cannot be solved. We will see. But if there any mistake is there, we will get it corrected. Find the equation of the line passing through the point of intersection of the lines x plus y minus 2 is equal to 0 and 2x minus 3y plus 4 is equal to 0 and
making intercept intercept 3 on the x-axis. आता या दोन रेषा आहेत, या दोन रेषांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणाऱ्या आणि एक्स अक्षावर 3 इंटरसेप्ट करणाऱ्या. मग एक्स अक्षावरती या रेषेला जिचं इक्वेशन पाहिजे आहे ती रेषा, दिस इज द रिक्वायर्ड लाईन, हिने एक्स इंटरसेप्ट किती केला आहे 3, म्हणजे हा पॉइंट A30 मिळाला. आता आपल्याला हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढता येईल. काय करावं लागतं? फॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे दोन्ही इक्वेशन्स काय करावे लागतात? आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. मग फॉर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सॉल्विंग 2 इक्वेशन्स. पहिलं इक्वेशन्स आहे x plus y is equal to 2. सेकंड इक्वेशन आहे 2x minus 3y is equal to -4. गेलं तिकडे, याला 2 नी मल्टिप्लाय करतो, याला 1 नी मल्टिप्लाय करतो. सो 2x plus 2y equals to 4. आणि याला काय? 2x minus 3y equals to -4. माइनस प्लस प्लस कैंसल 5 आला. 2 plus 3 5y is equal to 8. Therefore y is equal to 8/5. आता याचा x कोऑर्डिनेट काढू. x plus y is equal to 2. So x plus 8/5 is equal to 2. So x is equal to 2 minus 8/5. So x is equal to 5 10 10 8 गेले 2/5. सो हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आला याला बी म्हणूया. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आला? 2/5 आला. आता या रेषेचं इक्वेशन काढायचे जी याच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये जातो आणि एवढा इंटरसेप्ट करते. म्हणजे हे दोघं पॉइंट या लाईनवर आले की जिचं इक्वेशन पाहिजे होते. यस, आपल्याला या रेषेवरचे 2 पॉइंट्स मिळाले. मग जेव्हा रेषेवरचे आपल्याला 2 पॉइंट्स माहिती असतात त्यावेळेला त्याचा काय काढता येतो? स्लोप. म्हणूया इथं स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन. जिचं इक्वेशन काढायचं असतं तिला रिक्वायर्ड लाईन म्हणतात. y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to m. What is y2? 0. काय आला? 2/5 आणि 8/5 आला. ओके, सो 0 minus 8/5 upon 3 minus 2/5 and that is equal to m. So minus 8/5 upon 5 का 15 15 मधनं माइनस 2 गेले minus 13/5 is equal to m. 5 cancel. So m is equal to किती? 8/13 is equal to m. आता या रेषेचा स्लोप मिळाला. या रेषेवरचा कोणताही पॉइंट माहिती, हा पॉइंट घ्या किंवा हा पॉइंट नाही, जो चांगला सोपा असेल तो घ्या. सो इक्वेशन ऑफ ए लाइन, इक्वेशन ऑफ ए लाइन y minus y1 upon x minus x1 and that is equal to 1. So y minus 0 upon x minus 3 is equal to 8/13. So 13y is equal to 8x minus 24. So minus 8x plus 13y plus 24 is equal to 0. 8x minus 13y minus 24 equal to 0. साइन्स चेंज केल्या. अशा तऱ्हेने आपल्याला इक्वेशन काढता आलं. नीट समजून घ्या त्याला काय पाहिजे नाही ते. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून जाणाऱ्या आणि तिचा एक्स अक्षावरचा इंटरसेप्ट 3 असणाऱ्या 3 असणाऱ्या
रेषेचं इक्वेशन काढायला सांगितलंय. मग आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढून घेता येईल. इंटरसेप्ट दिलाय त्याच्यावरून तो पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा तो पॉईंट एक लिहून घेता येईल. त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 राहील, एक्स कोऑर्डिनेट किती राहील 3. 2 पॉईंट माहिती झाले, त्याच्यावरून स्लोप काढला, पॉईंट माहिती आहे त्या रेषेवरचा, आपल्याला इक्वेशन काढता येतं. नेक्स्ट if A four three B 0 0 C 2 3 are the vertices of triangle ABC, then find the equations of bisector of angles of triangle ABC. Again थोडस वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. हा ट्रायंगल आहे, याचा हा ए बी आणि हा सी हे व्हर्टायसेस आहे. हे दिलेले आहेत 4 3 0 0 आणि सी दिला आहे 2 3. लक्ष द्या. आता याचा अँगल बायसेक्टर, या एचा अँगल बायसेक्टर म्हणजे इक्वल भाग 2 होतील याच्यामध्ये, त्याला अँगल बायसेक्टर म्हणतात. समजा हा अँगल बायसेक्टर इथे डी मध्ये इंटरसेक्ट करतो. आता इथे ईडी हा बीसी ला परपेंडिक्युलर नाही किंवा हा याच्या मिड पॉइंट मधून पण जात नाही. अँगल बायसेक्टर येतो. अँगल बायसेक्टर असा अँगल जर याचा बायसेक्ट केला तर तो असा कसाही जाऊ शकतो. बरोबर आहे की नाही. हा डी पॉइंट आहे. आता हे एक्झाम्पल कशावर बेस्ड आहे. अँगल बायसेक्टरचा जो थिअरम आपण 10वी मध्ये शिकलोय त्या थिअरम वरचे एक्झाम्पल आहे. म्हणजे याच्यात काय लक्षात येतं की एखाद्याला खूप चांगला मॅथमॅटिक्स किंवा कोणताही सब्जेक्ट चांगला अभ्यासायचा असेल तर त्याला 8वी 9वी 10वी याच्यामध्ये काय शिकलोय आपण ते तिथेच सोडून देता येणार नाही. त्याला आपल्याला सोबत घेऊन चालावं लागेल, कारण ते कोणत्या वेळेला काय उपयोगी पडेल याचा समजत नाही. त्याच्याशिवाय आपल्याला काही पुढे चालता येत नाही. मग आता इथं लेंथ ए बी, पहिल्यांदा या तिन्ही त्रिकोणाच्या बाजूंच्या लांब्या काढाव्या लागतील, लेंथ काढाव्या लागतील. लेंथ ए बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला ए बी 3 minus 0 bracket square plus 4 minus 0 bracket square. So under root of 3 square plus 5 square, 4 square. So under root of 9 plus 16. So under root of 25. So this is equal to 5. बरोबर आहे. आता पुढे चालूया. लेंथ बी सी, तिघी आणि बायसेक्टरचे इक्वेशन काढायला सांगितले का त्याने, एकच
A are the vertices, then find the equation of a bisector angle BAC. ओके, एकच काढायला सांगितलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला हा जो BAC आहे, हा BAC चा जो अँगल बायसेक्टर आहे AD, याचं फक्त इक्वेशन त्याने आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ओके, मग आता इथं BC काढायची गरज नाही, इथं AC काढायची गरज आहे. लेंथ AC, मला असं वाटलं तिघं बायसेक्टर काढायला सांगतोय का तो. अंडर रूट टाक difference between the x coordinates. So 4 minus 2 bracket square plus 3 minus 3 bracket square. 3 minus 3. Difference between the x coordinate, x minus 2 bracket square. जर दोन पॉइंट माहिती असतील तर x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 bracket square हे पाहिजे आपण लोकस मध्ये. So this is equal to under root of 2 square plus 0, 0 चा square. So under root of 4 is equal to 2. इथं लांबी आली 2. आता तुम्ही म्हणाल की सर, या तुम्ही या इथे दोघं बाजू का काढल्या का? आपल्याला तर इक्वेशन काढायचं, तुम्ही कुठे भरकटताय? नाही, मी भरकटत नाही. हा जो डी पॉइंट आहे, हा डी पॉइंट या BC ला जो अँगल बायसेक्टर असतो, तो अँगल बायसेक्टर हा त्याच्या समोरील बाजूला, समोरील साईडला, अपोजिट साईडला या रिमेनिंग 2 साईडच्या रेशिओ मध्ये डिवाइड करतो. म्हणजे हा डी पॉइंट डिवाइड्स BC in the ratio of 5:2. हा 5:2 ह्या रेशिओ मध्ये डिवाइड होत आहे. इकडची बाजू इकडे घ्यायची, इकडची बाजू इकडे घ्यायची. 5:2 हा अँगल बायसेक्टर. या दोन्ही साईडच्या ज्या लांब लेंथ असतात ना, त्याच्या गुणोत्तरामध्ये, त्याच्या रेशिओमध्ये हा अँगल बायसेक्टर या साईडला डिवाइड करतो. मग आता इथे सेक्शन फॉर्म्युला वापरून कोऑर्डिनेट्स काढावे लागतील पॉइंट डी चे. मग आता म्हणायचं युजिंग सेक्शन फॉर्म्युला फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट डी. मग कसं? आता x इज इक्वल टू 5 इंटू इकडचा x घ्यायचा असतो सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये. m1 m इंटू x1 प्लस mn, हा m झाला, हा n झाला. mx2 प्लस nx1 म्हणजे इकडच्या आणि इकडच्या x याला मल्टिप्लाय करायचं प्लस 2 इंटू 0 आणि डिवायडेड बाय 5 plus 2. सेक्शन फॉर्म्युला x is equal to mx2 plus nx1 and upon m plus n. हा सेक्शन फॉर्म्युला आहे. याचा उपयोग करतोय. पहिल्यांदा x कोऑर्डिनेट, मग किती झाले? x is equal to 10 plus 0 divided by 7. So x is equal to 10 by 7. या डी पॉइंटचा x कोऑर्डिनेट आला 10 by 7. आता y कोऑर्डिनेट, y is equal to 5 into 3, 5 into 3 plus 5 into 3, 2 into 0 and divided by 5 plus 2. So that is equal to 15 plus 0 divided by 7. So it is 15 by 7. हा 15 by 7 झाला. 10 by 7 हा पॉइंट आला काय? 10 by 7 आणि 15 by 7.
मग आता आपल्याला याचं इक्वेशन काढायचं. किती पॉईंट्स माहिती झाले याच्यावरती? 2. Therefore slope of bisector AD y2 minus y1 upon x2 minus x1 and that is equal to m. किती आहे y2? 15/7 minus 3. नाही याचा बरोबर ए आणि डी मधून जाणार 3 बरोबर आहे. अपॉन किती? 10/7 minus 4 that is equal to m. 7 का 21, 21 मधनं 15 गेले minus 6/7 अपॉन 728 मधून 10 गेले minus 14/7. 7 7 कॅन्सल. सो 6/14 दोनाचा भाग जातो 3/7 3/7. हा काय आला? स्लोप आला. कोणाचा? एडीचा. मग देअरफॉर इक्वेशन ऑफ बायसेक्टर एडी, बायसेक्टर ऑफ एंगल एडी y minus y1 अपॉन x minus x1 is equal to m. किंमत टाकतो. y minus 3 upon x minus 4 and that is equal to 3/7. 7y minus 21 is equal to 3x minus 12. So minus 3x plus 7y minus 12 इकडे येतील. काय केलं ते प्लस होतील म्हणजेच minus 12. 12 7 21. हा 3x minus 7y plus 12 is equal to 0 is the required equation of angle bisector. Angle bisector divides the opposite side in the ratio of remaining two sides. Length of two sides in the ratio of length of remaining two sides. That is what is we have used here to find out the coordinates of the point D. And once the coordinates of the point D are known, there are 2 points on the AD whose coordinates are known. We can find out its slope, and then we can find out the equation. That is how we have solved it. Okay? Come on, next. पुन्हा तेच एक्झाम्पल आता आहे. फाइंड दी कोऑर्डिनेट्स ऑफ द इन सेंटर. आपण काढले कोऑर्डिनेट्स ऑफ द इन सेंटर काढण्यासाठी काय करतात? कोणत्याही दोन साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचे आणि त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा. आणि तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असतो? इन सेंटर असतो. अशा तऱ्हेने ही एक्सरसाइज कंप्लीट झाली. मिसलेनियस एक्सरसाइज मी आधी तुम्हाला सांगितलं की सोडवत नाही, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. त्याच्यामुळे मी याला इथेच स्टॉप करतो. इथेच या ठिकाणी हे चॅप्टर काय झालं? संपलं. आत्तापर्यंत आपली 5 चॅप्टर्स या पेपर 1ची झाली. आता याची जी पुढची चॅप्टर्स आहेत ती एकदम स्मॉल आहेत. ऑफकोर्स त्याच्यामध्ये पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स थोडंसं आहे, काळजी करायची नाही. आपण करूया ते पण. सर्कल, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स आणि लास्टला स्टॅटिस्टिक्स. एवढा सिलेबस आता याच्यामध्ये अपूर्ण राहिला आहे, तोही आपण कंप्लीट करू. काळजी करायची गरज नाही. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओपर्यंत थँक्यू व्हेरी मच. ठरवतो आता पेपर 2ला सुरुवात करायची किंवा काय. देन इन द नेक्स्ट व्हिडिओ आपण बघूया कोणतं काय चॅप्टर करायचं ते. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.